नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे आता HSRP नंबर प्लेट किती महत्त्वाची झालेली आहे. गाडीला साधी नंबर प्लेट असेल तर पोलीस कर्मचारी लगेच हात दाखवतात व चालान देखील मारतात. त्यामुळे आपण देखील HSRP म्हणजेच हायर सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आपल्या गाडीला लावणे अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे. चला तर या व्हिडिओतून आपण बघूया. सर्वप्रथम आपल्याला गुगलवर HSRP रजिस्ट्रेशन वेबसाईटवर जायचे आहे. तुम्ही स्क्रीनवर बघत आहे त्याप्रमाणे तुम्ही केले तरी तुम्हाला पद्धतशीर समजणार. तसेच या वेबसाईटवर आल्यानंतर पहिलीच वेबसाईट म्हणजेच अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे आपले RTO ऑफिस, जे काही तुमचे RTO ऑफिस आहे ते इथे सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट ऑफिसमध्ये व्हिडिओमध्ये पूर्ण बघा, पद्धतशीर सर्व माहिती दिलेली आहे. त्यामध्ये तुमचे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, पिंपरी चिंचवड असे सर्व आपले RTO ऑफिस दिलेले आहे महाराष्ट्राचे. त्यामध्ये आपले तुमचे RTO ऑफिस सिलेक्ट करा आणि सबमिटवर क्लिक करा व नंतर इथे डॅशबोर्ड ओपन होणार. त्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळणार आहे. आपल्याला आता नंबर प्लेट बुक करायचे, त्यामुळे आपल्याला इथे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट विथ कलर स्टिकरवर बुक करावं लागेल. तसेच इथे रिप्लेसमेंट बुकिंग, ऑनलाईन कलर स्टिकर, HSRP फॉर ट्रॅक्टर, तसेच ट्रॅक युअर ऑर्डर आणि ग्रीव्हरन्स म्हणजेच तक्रारसाठी देखील ऑप्शन दिलेले आहे. चला तर मग आपण इथे बुक करू. बुकिंग डिटेलमध्ये आपल्याला सर्व माहिती टाकायची आहे. ती आपल्या RC नुसार टाकायची आहे. त्यामध्ये नोंदणी क्रमांक म्हणजे आपल्या गाडीचा पूर्ण नंबर, म्हणजे फॉर एक्झाम्पल MH जे काही असेल ते, नंतर सिरियल आणि पूर्ण नंबर. तसेच चेसिस नंबरमध्ये आपल्याला शेवटचे 5 अक्षर टाकायचे मित्रांनो, आणि इंजिन नंबरमध्ये पण शेवटले 5 अक्षर, आणि मोबाईल नंबर आपल्याला चालू द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पुढे OTP टाकता यावं. व नंतर इथे कॅप्चा टाकून व्हेरीफाय विथ वाहन यावर क्लिक करायचं आहे. नंतर आपलं व्हेरीफाय होणार. व्हेरीफाय झाल्यावर आपल्याला पुढील डिटेल म्हणजेच तुमची गाडी स्कूटी आहे, मोटरसायकल आहे, त्यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. व नंतर ओनर नेम आपल्या RC प्रमाणे म्हणजेच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट प्रमाणे टाकायचे. तसेच असल्यास ईमेल आय डी ऑप्शनल आहे मित्रांनो. जर असेल तर नक्की टाका, नसेल तर नाही टाकली तरी चालेल. तसेच बिलिंग ॲड्रेस ते पण RC प्रमाणे टाकावं. हे सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. कधी साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे साईट स्लो चालते मित्रांनो, तर आपण मुख्यतः रात्रीच्या वेळेस नक्की ट्राय करा. रात्री सहसा साईट चालू राहते. इथे मी माझा ॲड्रेस टाकून घेतो. व नंतर नेक्स्ट झाल्यानंतर इथे आपल्या जो नंबर दिलेला होता त्यावर OTP येणार आहे. इथे साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडं स्लो चालत आहे मित्रांनो. नंतर OTP टाकायचा आहे आपल्याला. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय करून इथे आता तुम्हाला घरी जर बुकिंग करायचं असेल तर 125 रुपये टू व्हीलरसाठी आणि 250 रुपये कारसाठी चार्जेस द्यावे लागेल. पण इथे माझ्या केसमध्ये पिनकोडमध्ये अवेलेबल नाही, त्यामुळे मी तिथे जाऊनच फिट करणार आहे. व नंतर इथे आपले फिटमेंटचे सेंटर चूज करून घ्यावे. त्यानंतर नेक्स्ट करा. इथे आपले जे काही जवळचे फिटमेंट सेंटर आहे ते सिलेक्ट करा. व नंतर अपॉइंटमेंट डेट अँड टाईम देखील सिलेक्ट करा मित्रांनो. ज्या दिवशी पण आपलं रिकाम पण असेल
ज्या वेळेवर पण आपलं रिकामपण असेल त्यावेळेस कन्फर्म अँड प्रोसेसवर क्लिक करा. आपली पूर्ण माहिती बरोबर असेल चेक करून घ्या आणि कन्फर्म अँड प्रोसीडवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला 531 रुपयाचे, टू व्हीलरसाठी 531 रुपयाचे आणि फोर व्हीलरकरिता 879 रुपयाचे पेमेंट करायचे. पे ऑनलाईनवर क्लिक करा. इथं सर्वात सोपी पद्धत म्हणजे QR कोड स्कॅन करून पेमेंट करा. आपले शो QRवर क्लिक करून आपण कंटिन्यू टू पे आणि स्कॅन करून आपण आपल्या फोनपेवरनं स्कॅन करून पेमेंट करून टाका. कधी कधी काय होतं मित्रांनो, पेमेंट होते पण मात्र प्रिंट निघत नाही. अशा केसमध्ये देखील पुढे सांगितलेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय करावं होतं बघा. आता इथं आपलं पेमेंट कन्फर्म झालेलं आहे. नंतर प्रिंट डाउनलोडचा देखील ऑप्शन येईल. साईट स्लो असल्यामुळे थोडा वेळ लागत आहे. हे बघा आता प्रिंटचं ऑप्शन आलं, प्रिंट काढली. तसेच ज्या दिवशी पण आपला नंबर बसवायला जावं लागेल त्या दिवशी आपली RCची झेरॉक्स, आधार कार्डाची झेरॉक्स व हे प्रिंट 3 डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे मित्रांनो. म्हणजे आपल्याला आपली नंबर प्लेट घ्यायला कोणता त्रास जाणार नाही. हे अशा प्रकारे आपल्याकडे हे रिसिप्ट जनरेट होऊन जाणार. तसेच जर इथे व्हाईट स्क्रीन आली तर आपल्या मोबाईलवर एक रिसिप्ट आय डी पाठवण्यात येणार. त्यासाठी आपण नेमकं काय करायचं तर बघूया. होम स्क्रीनवर यायचं आहे. इथे खाली ट्रॅक युअर ऑर्डर यावर क्लिक करून इथे खाली रिप्रिंट रिसिप्टवर जायचं आहे आणि आपल्या मोबाईलवर आलेला ऑर्डर आय डी आणि कॅप्चा टाकून डाउनलोड करून घ्यायचा आहे. जेणेकरून आपल्याला आपली रिसिप्ट मिळून जाईल. व तसेच अन्य कोणची तक्रार आल्यास या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.